तेव्हा आमटीचा श्वास दरवळतोय. वा. वा, कोशिंबीर सुरेख झाली आहे. हो ना. हिने बहुतेक आमटीत चिंच घातलीच नाहीये, चवच लागत नाहीये. हो, बहुतेक मला त्रास होऊ नये म्हणून घातलीच नाहीये चिंच. सो स्वीट. नाही पण मला नाटक करावंच लागेल. नाही लोणचं. नाही पण काय पण काय. अरे पाणी दे त्याला, पाणी दे. हात फिरव पटकन जोरात. पाणी पाणी तालवर कुंकर मारते. कसं ठसका लागला घशाला. काय आमटीत चिंच कोणी टाकली? चिंच टाकली का तू आमटीत? अरे मला चिंच, मशरूम, खजूर, एलर्जी ऑलिव्हची कळत नाही तुला? टाकून ठेवली तू चिंच बदा बदा आमटीत. त्रास होतो ना मला. अक्षय कसं कळत नाही ना? नाही माई, मी ऐकून घेणार नाही अजिबात. अरे इथं लक्षच नाहीये. इथे बघ सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांची काळजी घेतात. ही बघ मूर्ख गुणीकडची आगाऊपणा करतेस. तुला काळजीच नाही माझी. तुला आजारी पाडायचंय का मला? हा, काय चाललंय तुझं? तोंडाला येईल ते वाटेल ते बडबडतोयस का? उगीच ओरडू नकोस आमच्या समोर, समजलं ना? मुळात चिंच घातलेलीच नाही आमटीत. चव घेतल्यावर तुला कळलं नाही का चिंच घातलेली नाहीये ते? मान्य, अमृताला स्वयंपाकघरातलं अजून काहीही येत नाही, जमत नाही. पण मुळात आज आमटी तिने केलेलीच नाहीये. केलीच नाहीये? नाही. पण आमटीचं पातेल हिच्याच हातात होतं. हो का? आमटीचं पातेल हिने आणलं म्हणून हिनेच केले का आमटी? आजची आमटी भाग्यश्रीने केली आहे. आणि छान झाली आमटी. हो ना. अण्णा, माईनी सांगितल्याप्रमाणे आमटी केली मी. छान छान. शिकून घे साधनेकडून आमटी. आणि काय रे, कशाला रडतोय उगाच त्याच्यावर? नाही काही नाही. रात्री झोपताना तुला कोमट पाण्यातून मध घालून देईन, म्हणजे बरं वाटेल. अजिबात खवखवणा नाही उद्या सकाळी उठल्यावर. नाही माई, खरंच खूप असं घसानात खवखव खूप जास्त होते का? मी काहीतरी आंबट खाल्लंय. काय खाल्लंय? हा, हे काय लोणचं वाढून ठेवलंय हिने. कशाला वाढलं लोणचं तेच म्हंटल. कळत नाही का तुला? नाही भाऊजी, लोणचं मी वाढलंय चुकून. हिने काय केलं मग? कांदा टोमॅटोची कोशिंबीर केली की शर्मिष्ठा, वाढ अजून त्याला. हो माई. आणि काय रे, आता केरळला जाणार आहात ना हनीमूनला? असे म्हणत जाणार काय? आनंदाकडे बघ, तो बोलतो का कधी असं भाग्यश्रीला? चला जेवा आता. जेव मुकाट्याने. हेच सुरुवात.